चला विनंती आहे, सामन्याला सुरुवात करा. अतिरिक्त वेळ तुम्ही घेताय ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती संग्राम डाकरे दाखल झाले षटक क्रमांक 1 साठी. फलंदाजीसाठी किरण लटके आणि विशाल कोलापटे ही जोडी मैदानावरती दाखल होतीये. सामन्याला होते सुरुवात. एका बाजूने कोटकर बॉईज संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. कोटकर बंधू यांचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल विनर स्पोर्ट. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि लेंथ वरती पडलेला बॉल जेव्हा जेव्हा अतिरिक्त उसळी घेतो ॲज अ बॅटर म्हणून त्या बॉलला खेळणं थोडंसं कठीण काम आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. डीप मध्ये काऊ फेजला खेळाडू, वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. अखूट टप्प्याचा बॉल आणि डॉट बॉलची वाईट बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने या डावाची सुरुवात झाली आहे. पहिली धाव धावपलकावर नोंदवली जाते. अवांतर स्वरूपामध्ये वाईट बॉल. ज्यावेळेस बॉलला दिशा दिली आहे थर्डमॅन रिचन मध्ये. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 3 धावा धावपलकावरती आहेत. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संग्राम डाकरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. फलंदाजीसाठी किरण लटके मैदानावरती सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉलची घोषणा पंचाने केली. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. सागर पाटील आपण यायचे विनंती आहे. सन्माननीय नंदकुमार बारसकर यांच्या शुभ हस्ते आपण सागर पाटील यांना बक्षीस सुपूर्द करतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चौकार आपण पाहायला मिडॉलला क्लिअर केलं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहिला किरण लटके यांच्या बॅटमधून आणि चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफला स्ट्रेट केले जाते. अगोदर वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. आता स्ट्रेट आलाय आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कृष्णा गुरव दाखल होत आहेत. पुढचा बॉल खराब बॉल होता, त्याला पनिश केलंय. अखूट टप्प्याचा बॉल आणि बॉलला मात्र पूल करत असताना पाठवलंय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. किरण लटक्यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषे पार. चौकार. ही दोन्ही मैदानावरती आहे. ऑन साइडला कडक फटका आहे. बॉलला मात्र पाठवलंय सीमारेषे पार. मिड विकेट रिजन मध्ये षटकार. 6 धावा.
विनंती आहे आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बाउंड्री इथे चेक करणार आहोत. तिसरे अंपायर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. विनंती टेक्निकल रूम मध्ये आपण या ठिकाणी यायचंय. बाउंड्री चेक साठी आपण उपस्थित राहायचं विनंती आहे. चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. बावीस धावा धाव बलकावरती आहेत. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धाव बलकावरती आहेत. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धाव बलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. अनिकेत केळसकर पुनरागमनाचे रस्ते मात्र शोधावे लागतील. महत्वपूर्ण मॅच आहे खोटकर बॉईज संघासाठी. 22 धावा धाव बलकावरती आहेत. अनिकेत केळसकर गोलंदाजी ट्रॅकवरती. विकेट शोधावे लागतील. अपील झाली आहे परंतु शरीरावरती बॉल आदळलाय हेच पंच सांगतायत. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. जोरदार अपील आपण पाहिली. आगळा वेगळा नकार तुम्हाला पाहायला मिळेल योगराज बुटेर यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॅटरनं टान्स बदललाय आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलंय कसला वाईड आहे हा डॉट बॉल आहे. आणि डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात अनिकेत केळसकर यांनी केली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्यात परंतु अनिकेत केळसकर अप्रतिम गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र फाईन लेग मध्ये देखील संधी होती. बॉलला जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडलं असतं तर ही देखील धाव गेली नसती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव प्राप्त होती. 23 धावा धाव फलकावरती. पहिल्या 3 बॉल वरती वर्चस्व निर्माण केलंय पुन्हा एकदा खोटकर बॉईज संघाने. विकेट्स शोधाव्या लागतील. जर या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर विकेट्स मिळवावी लागेल. किरण लटके दरम्यान रिजन मध्ये पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र ऍडजस्ट केलं किरण लटके यांनी. एकच धाव प्राप्त होईल. अप्रतिम गोलंदाजी अनिकेत केळसकर यांची पाहायला मिळाली. केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विशाल कुलापटे स्ट्राईक एंड वरती आहेत. 24 धावा धाव फलकावरती आहेत. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा धाव फलकावरती आहेत. आकुटबाचा बॉल हुक केलाय विशाल कुलापटे यांनी आणि बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. आणखीन एक मॅक्सिमम षटकार 6 धावा.
अंदाजीसाठी किरण लटके सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. अनिकेत 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 बॉल खाली आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. तुषार पाटील यांच्यावरती देखील किरण लटके करतात आक्रमण. ठोकलाय षटकार. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. किरण लटके यांची खेळी संपली आहे. महत्वपूर्ण विकेट मिळवले तुषार पाटील यांनी. फलंदाज बाद. नवीन बॅटर महेश पिंगळे मैदानावरती दाखल झालेत. काल अप्रतिम खेळ एका सामन्यामध्ये महेश पिंगळे यांचा देखील पाहायला मिळाला आहे. परंतु पुनरागमन मात्र केलंय कोटकर बॉईज संघाने या सामन्यामध्ये. एका बाजूने विनर स्पोर्ट, दोन एका संघामध्ये खेळणारे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. किरण लटके कृष्णा गुरव हे एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अनिकेत केळसकर बॉलच्या खाली पोहोचतायत. पुन्हा एकदा अचूकता पाहायला मिळते झेलमध्ये. बॅक टू बॅक सफलता. महेश पिंगळे गोल्डन डकचे शिकार. शून्यावरती बाद. नवीन बॅटर संजय हप्पे मैदानावरती दाखल होत आहेत. बॅक टू बॅक सफल झाल्यात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली सुरुवातीला आणि आता मात्र बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. 42 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धाव फलकावरती धावा आहेत 42. फलंदाजीसाठी संजय हप्पे मैदानावरती दाखल होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते तुषार पाटील यांच्या माध्यमातून. कमालीचा फटका आहे. पॉइंटचा खेळाडू आतमध्ये होता. ऑफस्टंपच्या बाहेर रूम दिला. ऑन दी ऑफ हा फटका आपण पाहतोय. संजय अप्पे यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषे पार. चौकार. शेचाळीस धावा धाव पलकावरती आहेत. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा धाव पलकावरती. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करतायत संजय हप्पे. पुढचा बॉल. ज्यावेळेस ऑन साइडला आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. बॉल डीप झाला होता हेच पंचांनी सांगितलंय, परंतु आला षटकार 6 धावा. टीम 50 अप झाली आहे. 52 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते संजय अप्पे यांच्या माध्यमातून. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल. इथे मात्र डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धाव फलकावरती. अंतिम षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण झालंय. संग्राम डाकरे यांच्यापासून झालेली सुरुवात. जरूर 2 विकेट आल्या. तदनंतर पुन्हा एकदा संजय अप्पे आक्रमण करतायत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 52 धावेंपर्यंत हा प्रवास आतापर्यंत झालेला पाहायला मिळतोय. विनर स्पोर्ट संघाने दमदार खेळ मैदानावरती दाखवलाय.
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला किरण लटके यांचे चांगले फटके पाहिलेत, परंतु तदनंतर मग मात्र संजय हप्पे देखील चांगली बॅटिंग करताना आपण त्यांना देखील मैदानावरती पाहिलंय. विशाल गुळापटे यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार आलेले आपण पाहिलेत. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. क्रिकेट इज अ टीम गेम, टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती सुरू आहे. 52 धावांपर्यंत धावफलक पोहोचले. अंतिम षटकामध्ये एक संघ धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करेल, तर एक संघ 70च्या दिशेने वाटचाल होईल यासाठी मैदानावरती प्रयत्न करेल. दत्ताराम गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले पाहायला मिळतात. अंतिम षटकासाठी विशाल कोळापटे आणि संजय हप्पे एकाच टीम मधले खेळाडू आहेत. दोघं जण एकमेकांसोबत बातचीत करतायत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. अंतिम षटकासाठी दत्ताराम गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. महत्वपूर्ण षटक असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. खूप जास्ती वेळ तुम्ही घेतला षटकाच्या मध्ये, तेच पंच सांगतायत. चला घाई करा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतायत. जजमेंट चांगलं आहे. वेल जज कॅच. पहिल्याच बॉलवरती विशाल कोळापटे यांची खेळी संपली आहे. विकेट, फलंदाज बाद. वरती संतोष घोसाळकर दाखल होत आहेत. चांगली कामगिरी त्यांना देखील मैदानावरती करावी लागेल. संतोष घोसाळकर यांना मैदानावरती दाखल होत आहेत. पहिल्या बॉलवरती सफलता आली आहे दत्ताराम यांच्यासाठी. मंकर विकेटचा प्रयत्न मात्र मैदानावरती झालाय. नॉट आउट आहे पंच कळू द्या. चला त्यावेळेस मात्र ऑन साइडला बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका धावेचा प्रयत्न असणार आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती. 4 बॉल शेवटचे बाकी आहेत या डावामधले. सुरुवात दमदार झाली होती. 53 पर्यंत हा धावफलक पोहोचलाय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. फलंदाजी करणारी टीम विचार करत असेल 70 धावा कशा बनतील, आणि गोलंदाजी करणारी टीम विचार करत असेल की हे धावफलक 60च्या आतमध्ये कसं राहील. हा प्रयत्न ते करतील आणि एक टीम 70च्या पलीकडे जाण्याचा विचार करते. दोन्ही टीम मैदानावरती समान प्रयत्न दोघांचेही सुरू आहेत. दत्ताराम यांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकामध्ये. आकुटप्याचा बॉल होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. व्हाट अ कॅच दॅट इज. ब्रिलियंट कॅच या स्पर्धेतील पाहायला मिळाला आहे. अनिकेत केळसकर यांच्या माध्यमातून फलंदाज संजय हप्पे बाद. विकेट. आणि 1 धाव तिथे प्राप्त होईल. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. दत्ताराम काहीचे नाराज आहेत. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती आहेत.
शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक केलं पाहिजे गोलंदाज दत्ताराम यांचं. डेथ ओव्हर मध्ये समोर विशाल कोळपटे असताना बॉल हातामध्ये घेतला आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 सफलता मिळवल्यात आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेस देखील बॅटचा एजला बॉल लागला होता. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी दत्ताराम यांची पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिकेत 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 आहेत, परंतु ते बनतील दर्शक. खराब बॉल पाहायला मिळालाय आणि त्यावरती केले आक्रमण. षटकार ठोकला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. जबर यावेळेस देखील फटका हवाय ते क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 63 धावा धावफलकावरती आहे. 63 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 64 इज द टार्गेट. 64 धाव्यांचं लक्ष मात्र मैदानावरती ठेवलं गेलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल बॅटिंग करताना कोटकर बॉईज संघाला. चला टॉस साठी या. शिवशंभो किंग्स कुंभवडे आणि केदारलिंग किंग्स गेळवडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहायचं विनंती आहे.
तर टॉस संपन्न झालाय. कालचा उर्वरित जे सामने आहेत त्यांचा पण टॉस केलेला आहे. शिवशंभू किंग्स कुंभवडे आणि केदारलिंग किंग्स गेलवडे. केदारलिंग किंग्स गेलवडे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. पहिला बॉल डॉट आलाय. केदारलिंग किंग्स गेलवडे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी त्यांनी निवडलेली आहे. प्ले अँड मिस. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज संजय आप्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. 64 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये आहे आणि 2 बॉल मात्र बॅक टू बॅक डॉट आलेत. 22 बॉल मध्ये 64 धावा या ठिकाणी बनवायच्यात. कृष्णा गुरव स्ट्राईक एंड वरती आहेत. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संजय आप्पे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल कमी गतीने हा बॉल टाकलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा बॉल डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. संजय आप्पे यांच्या माध्यमातून 3 बॉल लगातार डॉट डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार गोलंदाजी संजय आप्पे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 साठी संजय आप्पे गोलंदाजी ट्रॅक वरती 3 बॉल लगातार डॉट. फेअरलेस अप्रोच पाहायला मिळतो. संजय आप्पे गोलंदाजी करू द्यात किंवा फलंदाजी करू द्यात. जबरदस्त कामगिरी. धावा शोधावे लागतील मैदानावरती कृष्णा गुरव यांना. 3 बॉल लगातार डॉट आलेत. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील बॅकलिफ्ट अँगल आली. चौथा बॉल डॉट आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी संजय आप्पे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 बॉल लगातार डॉट फेकलेत. कृष्णा गुरव समोर उभे आहेत. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली संजय आप्पे यांच्या माध्यमातून. स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न. 5वा बॉल डॉट आहे. क्या बात आहे. संजय आप्पे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर येईल का हा प्रश्न आता उपस्थित झालाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 64 धाव्यांचं मोठं लक्ष आणि त्या लक्षाचा मात्र थोडासा दबाव मात्र बॅटर कृष्णा गुरव यांच्यावरती देखील पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी. क्या बात आहे. संजय आप्पे कमाल केली. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आकुटोबाचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. या स्पर्धेतील सर्वात लांबवरचा षटकार कृष्णा गुरव यांच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलाय. 5 बॉल डॉट केल्यानंतर ठोकलाय गगनचुंबी षटकार. 6 धावा. कृष्णा गुरव आणि त्यांच्या जोडीने अनिकेत केळसकर या जोडीला चांगली फलंदाजी करावी लागेल मैदानावरती. अनिकेत केळसकर यांच्या देखील चांगल्या बॅटिंगची आवश्यकता आहे मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल कुलापटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय आप्पे मात्र मैदानावरती लीड करताना पाहायला मिळत आहेत.
चला खूप जास्त वेळ घेत आहे गोलंदाजी करणारी टीम, थोडी घाई करा विनंती आहे. चला चला थोडी घाई करा. विशाल कोळापटे गोलंदाजी ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल होता, हवेत तर बॉल गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतोय का? आणि झालाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. विशाल कुळापटे गोलंदाजी ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 8. पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल कुळापटे सज्ज आहेत. चांगला फटका बिटवीन द गॅप बॉलला खेळ आहेत. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत. एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. विशाल कुळापटे गोलंदाजी ट्रॅक वरती. फलंदाजीसाठी कृष्णा गुरव स्ट्राईक एंड वरती दाखल झालेत. यावेळेस देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणखी एका डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते मैदानावरती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते विशाल गुळापटे यांची. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. विकेट आली आहे. कृष्णा गुरव नाव. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. विशाल कुळापटे देखील प्रभावित करतायत. पहिल्या षटकामध्ये संजय अप्पे यांनी प्रभावित केलंय. स्ट्राईक एंड वरती संग्राम ठाकरे मैदानावरती दाखल झालेत. वेल लेफ्ट केले बॉलला आणि डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. समोर ड्राईव्ह केलाय. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये केवळ 5 धावा. एकूण धावफलकावर धावा आहेत 11. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. चला षटक क्रमांक 3 ला सुरुवात करायची आहे. खर तर कॅप्टन संघाचे आपण पाहतो किरण लटके, परंतु सध्याच्या घडीला टीमला लीड कोण करते? संजय हप्पे लीड करतायत. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय संजय हप्पे यांच्या माध्यमातून. आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, संजय हप्पे पूर्णपणे अनुभव आपला वापरताना पाहायला मिळत आहेत मैदानावरती. फलंदाजी करताना आत्मविश्वास दाखवलाय. गोलंदाजी करताना देखील आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आहे आणि तोच आत्मविश्वास मात्र अगदी मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. कौतुक केलं पाहिजे. गोलंदाजी ट्रॅकवरती किरण लटके दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. फलंदाजीसाठी अनिकेत केळसकर. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. ह्या एंडने धावा बनवू शकतात. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून मात्र धावा शोधाव्या लागतील. क्षमता आहे अनिकेत केळसकर यांच्याकडे देखील, परंतु आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानावरती. फुलर लाईनचा बॉल, पंचांकडे अपील, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज कॉट बिहाइंड विकेट.
पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली किरण लटके यांनी. जबरदस्त सुरुवात मात्र पाहायला मिळाली. नवीन बॅटर दत्ताराम मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. जबरदस्त फटका आहे, परंतु तेवढंच लाजवाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय आणि बॉल सीमारेषे पार देखील गेलाय दत्ताराम यांच्या बॅट मधून. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे आणि बॉल जातोय सीमारेषे पार. चौकार. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शॉट फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळतात लाज जवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16 रन्स 16 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं किरण लटके यांना त्यांची बॅटिंग बरसताना पाहायला मिळालेत. विशाल कोळापटे यांनी चांगली फलंदाजी केली. प्रत्येक षटकामध्ये एक तरी षटकार आलेला पाहायला मिळाला पहिल्या डावामध्ये. जबरदस्त बॅटिंग आणि या दुसऱ्या डावामध्ये धावा बनवताना खूप साऱ्या अडचणी पाहायला मिळाल्यात. समोर मात्र धावांचा डोंगर होता आणि थोडासा मनोवैज्ञानिक दबाव देखील फलंदाजांवरती पाहायला मिळालाय. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. रन आउट स्वरूपामध्ये संग्राम डाकरे बाद होत आहेत. विकेट. सुरू आहे आणि हा प्रयत्न खूप महत्वाचा आहे. जिंकण्यापेक्षा नेट रन रेट वरती देखील लक्ष आहे आणि त्यासाठीच मात्र या धावा महत्वाच्या आहेत. 2 धावा इथून प्राप्त झाल्यात आणि 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. फुललेनचा बॉल होता. एका धावेचा प्रयत्न मैदानावरती असणार आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावपलकावर धावा आहेत 19. दत्ताराम आणि तुषार ही जोडी मैदानावरती आहे. अंतिम षटकामध्ये धावा शोधाव्या लागतील या जोडीला. एकोणीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. किरण लटके यांची, विशाल कुळापटे, संजय हप्पे, संतोष प्रत्येकाने चांगली बॅटिंग केली. प्ले अँड मिस डॉट बॉल चांगला होताना पाहायला मिळते. वाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये 44 धाव्यांची आवश्यकता आहे.
5 बॉल 44 धावा इथून बनवायच्यात. समोर दिशेने फोर्स केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होईल, एका धावेने धाव फलक पुढे जाईल. डाऊन दी ग्राउंड हा ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळालाय. 21 धावा धाव फलकावरती, 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त फटकाय, स्कूप केलाय तुषार, स्कूप बॉल सीमारेषे पार, चौकार. पंचवीस धावा धाव फलकावरती आहेत. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल स्विच हिट, कमालीचा फटका आहे आणि हा देखील बॉल एक टप्पा घेऊन जाईल सीमारेषे पार, चौकार. एक चांगली बॅटिंग करतायत महत्वाच्या क्षणी. जबरेज देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धाव फलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धाव फलकावरती आहेत. तुषार पाटील दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्कूप केलाय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. संजय हप्पे सेलिब्रेट करतायत मैदानावरती आणि सेलिब्रेशन हे विजयाचं आहे. विकेट आली शेवटच्या बॉलवरती आणि टीम विनर स्पोर्ट या ठिकाणी विजय होते. अभिनंदन टीम आणि हार्ड लक कोटकर बॉयज गावडी.